नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट छोले मसाला कसा बनवायचा या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी छोले घेतलेले, रात्रभर भिजत ठेवलेले, छान भिजलेले आहेत. बघू शकता, छान भिजलेले आहेत. वरचं साल निघत आहे, म्हणजे छान भिजलेले आहेत. आता आपण हे छोले कुकरमध्ये काढून घेऊया. कुकरमध्ये शिजवणार आहोत. कुकरमध्ये काढून घेऊ. बघू शकता कुकरमध्ये काढलेले आहे. इथे मी काही खडे मसाले घातलेले आहेत. 2 तमालपत्रे, 2 दालचिनी, 2 लवंगा, 2 काळे मिरी. हे शिजतानाच घालायचं, कारण ह्याचा फ्लेवर खूप छान उतरतो. तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. हळद घालूया थोडंसं. हळद घातल्यामुळे छोलेला छान कलर येतो. तेल घालायचं थोडं. तेलामुळे छान शिजतात. तेल आणि मीठ घातल्यामुळे छोले छान शिजतात, एकदम मऊ. आता झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. बघू शकता 3 शिट्ट्यामध्ये छान शिजलेले आहेत. खूप गरम आहे, शिजलेले आहेत. आता आपण याचं मसाला बनवून घेऊया, वाटण. इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा. टोमॅटो. इथे मी तिघांसाठी बनवत आहे. तुम्ही जास्त माणसांसाठी बनवत असाल तर जास्त मसाला घेऊ शकता. अद्रक लसूण घालायचं. अद्रक लसूणमुळे फ्लेवर छान येतो. कोथिंबीर थोडीशी. आता आपण घालणार आहोत त्यामध्ये शिजवलेले छोले. यामुळे छान मसाला बनतो, बाइंडिंग छान येते, त्यामुळे घालायचं. आता यामध्ये दही घालूया. 1 ते 1.5 चमचा दही घालायचं. दही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू. आता हे बारीक करून घेऊया मिक्सरला. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे बघा, बारीक करून घेतलेलं आहे मी. जिरे घालायचे. तयार केलेलं वाटण. आता यामध्ये नंतर मी त्यामध्ये थोडं पाणी घालून मसाल्यामध्ये मिक्स करायचं. असं छान असं परतून घ्यायचं. आता त्यामध्ये लाल तिखट घालूया, गरम मसाला, जे आपल्याकडे घरी मसाला असतात तेच घालायचं. खूप छान लागतो. कांदा लसूण मसाला, हा घरचाच आहे. कांदा लसूण मसाला 2 चमचे. छान असं मिक्स करून घ्यायचं. जितका मसाला तुम्ही छान भाजाल तितकी आपली भाजी छान लागते. मसाला अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचं. मसाला भाजताना अगदी मागं पुढं बघायचं नाही आहे. बघू शकता मसाला भाजलेला आहे. आता आपण छोले घालून घेऊया. परत छान असं मिक्स करायचं. आता हे खूप पातळ दिसतं. जसं भाजी शिजत जाईल तसं त्याचा थिकनेस वाढत जातो. आता आपण याला, इकडे भाजी शिजेल, आपण तडक्याची तयारी करूया. इथे मी तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यावर
जिरे घालायचे, त्यानंतर एक मिरची उभी कट करून घेतलेली, लसूण ठेचून घेतलेलं आणि थोडंसं लाल तिखट घालायचं. त्यामुळे कलर छान येतो भाजीला आणि खूप टेस्टी पण लागते. त्यामुळे वरून तडका जरूर घाला. छान मिक्स करून आता हे आपण छोलेवरती घालून घ्यायचं. इकडे भाजी पण छान शिजलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने बघू शकता किती छान भाजी तयार झालेली आहे. आता वरून आपण कोथिंबीर घालूया. छान मिक्स करून घेऊया. कोथिंबीरचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो. मिक्स करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर माझी रेसिपीज आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली ते. बघू शकता किती छान तयार झालेली आहे. जास्त मसाल्यांची गरज नाही. अगदी आपल्या घरामध्ये जे मसाले असतात ते घालून तुम्ही बनवू शकता. खूप छान टेस्टीचे आहे. आता आपण हे सर्विंग करूया. अशा पद्धतीने भाजी सर्विंग डिशमध्ये काढून घ्यायचं. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तर अशा प्रकारे आपली छोले मसाला तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये. तर अशाच इझी आणि झटपट रेसिपीसाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.